छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरातील हातगाडी चालकांवर नगरपालिकेचा बडगा, कारवाई विरोधात आंदोलनाचा इशारा। क्रांती चौक परिसरातील छत्रपती शाहू महाराज पुतळ्या शेजारी गेल्या 15 ते 20 वर्षापासून रात्रीच्या वेळी व्यवसाय करणाऱ्या हातगाडी चालकांवर जयसिंगपूर नगरपालिकेने अचानक कारवाई केल्याने शेकडो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। कोणतीही पूर्वसूचना किंवा लेखी नोटीस न देता हातगाड्या हटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हातगाडी चालकांनी केला असून या कारवाई विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। क्रांती चौक परिसरात अनेक हातगाडी चालक रात्री काही तास व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। नुकत्याच झालेल्या छत्रपती शाहू महाराज पुतळा उद्घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 2 दिवस सहकार्य करा, त्यानंतर व्यवसाय सुरू करून देऊ असे तोंडी आश्वासन दिल्याचे चालकाचे म्हणणे आहे। त्यानुसार त्यांनी 2 दिवस व्यवसाय बंद ठेवला, मात्र सोमवारी पुन्हा व्यवसायासाठी आले असता येथे हातगाडी लावता येणार नाही असे सांगून दमदाटी करण्यात आल्याचा आरोप चालकांनी केला आहे। आम्ही नगरपालिकेचा कर नियमित भरतो, गुटखा, पान मसाला यासारखे पदार्थ न विकता नागरिकांना परवडणारे जेवण, नाश्ता आणि चहा उपलब्ध करून देतो। हटवण्यापूर्वी आम्हाला पर्यायी जागा व पुनर्वसन द्यावे अशी मागणी हातगाडी धारकांनी केली आहे। हातगाडी चालकांनी केंद्र सरकारच्या रस्ता विक्रेता संरक्षण कायदा 2014चा दाखला देत सांगितले की विक्रेत्यांना हटवण्यापूर्वी योग्य प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे। नोटीस व पुनर्वसनाशिवाय कारवाई करणे तसेच केंद्र सरकारचा रस्ता विक्रेता संरक्षण कायदा 2014 कलम 3(2) नुसार कोणत्याही विक्रेत्याला जागेवरून हटवण्यापूर्वी 30 दिवसांची लेखी नोटीस व कलम 18 नुसार पर्यायी वेडिंग झोन देणे सक्तीचे आहे। नोटीस व पुनर्वसनाशिवाय केलेली कारवाई बेकायदेशीर ठरते असे कायदा असताना गोरगरीब व्यवसाय करणाऱ्यांना नगरपालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसून या कारवाईमुळे क्रांती चौकातील नागरिकांना स्वस्तात मिळणाऱ्या जेवण, नाश्ता, चहापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। हे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे। दरम्यान या कारवाईत नगरपालिकेची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही, मात्र अचानक झालेल्या कारवाईमुळे हातगाडी चालकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। जयसिंगपुराची जिथं आमची गाडी आहे तिथंच आम्हाला पुनर्वसन करून मिळालं तर चांगली गोष्ट आहे, कारण आम्हाला 2 दिवस काढा म्हणून सांगितली, न नोटीस देता आमची गाडी काढायला लावलीत। नोटीस देऊन आम्हाला काढायला लावली असती तर आम्ही विचार केला असता, आम्हाला फक्त 2 दिवस कार्यक्रम आहे म्हणून गाड्या काढायला लावलीत। त्याबद्दल आम्हाला पर्याय मार्ग म्हणून दुसरी जागा द्या, नाहीतर हाय त्या ठिकाणी पुनर्वसन करून द्या। कुणाकडे मागणी करता तुम्ही? नगरपालिकेकडे आम्ही मागणी केली। बरं, आता नगरपालिकेचे इथं अधिकारी उपस्थित आहेत, त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले? तिने म्हटलं उद्या 11ला मीटिंगला बसूया, यावर मार्ग काढूया। कोणासोबत मीटिंग लावणार? आपले मुल्ला साहेब आहेत, मुल्ला साहेब म्हटल्यात मीटिंगला बसूया, शिव मॅडम संग बसूया म्हटल्यात। त्यांचं म्हणणं काय आहे की नगराध्यक्षांना सगळं क्रांती चौकाचं अतिक्रमण काढायला लावल्यात। त्यांचं म्हणणं आहे मुल्ला साहेबांनी मगाशी म्हटले की नगराध्यक्षांनी जेवढं अतिक्रमण आहे त्या चौकाचं काढा म्हणून असे बोलले। या ठिकाणी नगरपालिकेचे पदाधिकारी किंवा अधिकारी तर उपस्थित आहेत, तुमचे इथं हातगाडी लावण्यासाठी तुम्ही इथं आता सगळे उपस्थित झाला आहे, बरोबर? तुमच्या नगरपालिकेच्या या अधिकाऱ्यासोबत तुमची काय चर्चा झाली आणि उद्याची बैठक बोलवली त्यामध्ये कोणासोबत बैठक लावलेली आहे? मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे, मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे। मुख्याधिकारी चर्चा करणार आहोत। कोल्हापुरात जे अतिक्रमण काढलेलं आहे, ज्याचा बायोमेट्रिक सर्वे झालेला आहे, ज्याचा बायोमेट्रिक सर्वे झालेला आहे ते सोडून त्यांनी बाकीचं अतिक्रमण काढलेलं आहे। फक्त जयसिंगपुरामध्ये सरसकटी अतिक्रमण काढत आहेत, हे चुकीचं आहे। हे आम्ही आमची बाजू मांडणार आहोत। 1970 साली जेव्हा इथं शाहू महाराजांचा शाहू महाराजांचा पुतळा जयसिंग महाराजांचा पुतळा बसवला, त्यावेळेला तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या लाईनला असणारे 9 खोक्यांचं पुनर्वसन 10व्या गल्लीमध्ये केलेलं आहे। त्या 10 खोकं वाढलेलं नाही। त्यानंतर 2004 त्या पुतळा बसला 2074 साली, 2004 30 वर्षांनी 2004 साली तत्कालीन मुख्याधिकारी IAS अधिकारी श्रीकर परदेशी साहेबांनी त्या आमलेटच्या गाड्यांचं, दूध गाड्यांचं इथं पुनर्वसन केलेलं आहे। आता सुशोभीकरणासाठी 2 दिवस गाडे बंद ठेवा म्हणून आम्ही आमचे व्यवसाय बंद ठेवलेले आहेत, पण आज येऊन ते परत गाडे काढा, अतिक्रमण काढा असं आम्हाला ते सांगत आहेत। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज गाडा इथं काढत आहोत। उद्या जर यातनं सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्ही कोटी हातगाडीद्वारे संघटना तीव्र आंदोलन करू। उद्या होणारी बैठक कोणासोबत लावण्यात आलेली आहे? मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी सीओना फोन केलेला होता। सीओनी फोन करून पुन्हा सांगितलं मीटिंग लावलेली आपल्याला माहिती आहे, याचं उत्तर तुम्हाला प्रशासकीय अधिकारी देतील। आम्हाला उद्या नगरपालिका 11 वाजता बोलवलेलं आहे। उद्याच्या बैठकीत तुमच्या मागण्या काय असणार आहेत? आमच्या मागण्या योग्य जागी पुनर्वसन करावं। व्यवसाय आहे इथं, आम्हाला फक्त संध्याकाळी आमचा व्यवसाय असतो, दिवसभर आमचा व्यवसाय नसतोय। वाटलं तर 1 तास लेट येतो, 5 येतो, 6:30 वाजता येतो आम्ही।
11 वर्षापासून आमचा व्यवसाय करतो, आमच्या हातावरची पोट आहेत. आणि जसं याच्या आधीच आम्हाला प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे तसं आताच्या प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील संपूर्ण पतविक्रेत्यासाठी पतविक्रेता समिती स्थापन केलेली आहे. संपूर्ण भारतात पतविक्रेता समितीची निवडणूक झालेली आहे, गॅजेट प्रसिद्ध झालेलं आहे. पण जयशिंगपूरच्या मुख्याधिकाऱ्यांनी गेल्या 2 वर्षात पतविक्रेता समितीची एकही मिटिंग लावलेली नाही. आता जे अतिक्रमण काढण्याचं मोहीम चालू आहे त्यात पतविक्रेता समितीला त्यांनी विश्वासातच घेतलेलं नाही, हाही माझा आरोप आहे पतविक्रेता समिती सदस्य म्हणून. उद्याच्या बैठकीत तुमचा जर तोडगा नाही निघाला तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे? आम्ही सर्व कोटी हातगाडीवर मिळून निर्णय घेऊ. काय आंदोलन करायचं, कशाचं आंदोलन करायचं, जयशिंगपूर वासियांना माहिती आहे आमच्या हातावरची बोट आहे आणि जयशिंगपूर वासियांच्या आशीर्वादाने आम्ही आंदोलन करणार आहोत.